नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहे. मित्र हो, आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गात भारतीय बँक व्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना मागच्या व्याख्यानामध्ये भारतीय बँक व्यवसायाची उत्क्रांती अभ्यासली. आपण आजच्या व्याख्यानामध्ये म्हणजे व्याख्यान क्रमांक 3 मध्ये आपण भारतीय बँक व्यवसायाची रचना या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये बँकांना अतिशय महत्त्वाचं स्थान असतं आणि देशाचा जलद गतीने आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्या देशातील बँकिंग क्षेत्र जे आहे हे तितकंच प्रगत असणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राचा जलद गतीने विकास झालेला आहे, निश्चितपणे त्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास हा झालेला असतो असं म्हणणं फारसं वावगं ठरू नये. बघा, मध्यवर्ती बँक ही नाणे बाजार व भांडवल बाजारातील सर्वोच्च संस्था म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक असून या ठिकाणी बँक प्रणालीमध्ये सर्वोच्च स्थान या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं असतं, हे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. बघा, भारतीय बँक प्रणालीची जी रचना आहे ती कशा प्रकारची आहे ते आपण या ठिकाणी बघितलं तर सुरुवातीला देशाची मध्यवर्ती बँक अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक असून या ठिकाणी सूचित बँका आणि असूचित बँका असं वर्गीकरण या ठिकाणी मध्यवर्ती बँकेमध्ये बँकांचं केलं जातं. यामध्ये बघा, सूचित व्यापारी बँका आणि सूचित सहकारी बँका असं देखील वर्गीकरण या ठिकाणी सूचित बँकांचं केलं जातं. यामध्ये जर आपण बघितलं तर सूचित व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, विदेशी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश या ठिकाणी होतो. तर सूचित सहकारी बँकांमध्ये सूचित नागरी सहकारी बँका आणि सूचित राज्य सहकारी बँकांचा समावेश या ठिकाणी होत असतो. बघा, यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही बँका आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या ज्या संलग्न 7 बँका आहेत त्या बँकांचा समावेश हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये होत असतो. तसंच खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या खाजगी क्षेत्रातील बँकांचं जुन्या खाजगी बँका आणि नवीन खाजगी बँका अशा प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. आता आपण भारतीय बँक व्यवसायाची जी काही रचना आहे त्या रचनेचा या ठिकाणी काय करणार आहोत, एक तपशीलवार अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः आपण देशाची जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा या ठिकाणी तपशीलवार अभ्यास करणार आहोत. बघा, भारताची जी काही मध्यवर्ती बँक आहे ती मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी बघितलं जातं. तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी आहे ती 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935ला जी स्थापना झालेली आहे. बघा, चलन निर्मितीचा एकाधिकार म्हणून चलन पुरवठा व बँक व्यवसाय पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण या ठिकाणी असतं. 1 रुपया व सर्व प्रकारची नाणी निर्मिती करण्याचा जो काही अधिकार आहे हा भारत सरकारला असतो आणि ही जी काही चलनं आहेत किंवा ही जी काही नाणी आहेत किंवा ही जी काही कॉईन्स आहे ही कॉईन्स रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून चलनात येत असतात, हे सुद्धा या ठिकाणी आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे राष्ट्रीयकरण झालं ते 1 जानेवारी 1949ला झालं आणि बँकेवर पूर्णपणे सरकारची मालकी जी आहे ती प्रस्थापित झालेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा, 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं आणि या राष्ट्रीयकरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विविध प्रकारचे अधिकार प्राप्त झाले. मग चलन निर्मिती करण्याचा अधिकार असेल, बँकांची बँक म्हणून काम करण्याचा असेल किंवा सरकारी बँक म्हणून कार्य करणं असेल, परकीय चलन विनिमयावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य असेल, तसेच व्यापारी बँकांच्या पतनियंत्रणावर नियंत्रण करण्याचं काम असेल, असे विविध प्रकारची कार्य किंवा असे विविध प्रकारचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी 1 जानेवारी 1949च्या बँकिंग व्यवसाय नियमन कायद्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आता सूचित आणि असूचित बँका म्हणजे काय त्याचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे.
सूचित बँका म्हणजे काय तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या काही बँका आहेत त्यांना सूचित बँका किंवा अनुसूचित बँका असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय, अर्थातच भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात आलेला नाही अशा बँकांना काय म्हटलं जातं, बिगर अनुसूचित बँका किंवा असूचित बँका असं म्हटलं जातं. आता सूचित बँकांचा महत्वाचा हेतू काय आहे तर ठेवीदारांचं हित जोपासणं किंवा जे ग्राहक आहे त्या ग्राहकांचं हित जोपासणं हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी सूचित बँकांचं किंवा अनुसूचित बँकांचं असतं. त्याचप्रमाणे बघा, आपण जर बघितलं सूचित बँकांमध्ये कोणत्या बँकांचा समावेश असतो तर त्यामध्ये बघा, सर्व प्रकारच्या ज्या काही व्यापारी बँका असतील, सर्व प्रकारच्या ज्या विदेशी बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, राज्य सहकारी बँका आहेत किंवा ज्या विकास बँका आहेत त्या सर्वांचा सूचित बँकांमध्ये किंवा अनुसूचित बँकांमध्ये समावेश हा होत असतो. आता सूचित व्यापारी बँका कोणत्या तर सूचित व्यापारी बँकांमध्ये बघा, सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही बँका आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सूचित व्यापारी बँकांमध्ये समावेश होतो. बघा, ज्या बँकांची मालकी सरकारकडे असते तसेच ज्या बँकांचं व्यवस्थापन सरकारकडून पाहिलं जातं अशा बँकांना काय म्हटलं जातं, सूचित व्यापारी बँका असं म्हटलं जातं किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हटलं जातं. यामध्ये 4 प्रकारच्या व्यापारी बँकांचा समावेश हा या ठिकाणी केला जातो. बघा, व्यापारी बँका ज्या आहेत त्या लाभता तत्वावर या स्थापन झालेल्या असतात. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या 7 संलग्न बँका यांचा समावेश असतो. 1969 साली राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या 14 प्रमुख व्यापारी बँका आहेत त्या प्रमुख व्यापारी बँकांचा सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये समावेश हा होतो. त्याचप्रमाणे 1980 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या ज्या 6 प्रमुख व्यापारी बँका आहेत त्यांचा देखील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये समावेश हा होत असतो. आपण मागच्या तासाला किंवा मागच्या व्याख्यानामध्ये 1969 साली आणि 1980 साली राष्ट्रीयकृत करण्यात आलेल्या ज्या काही बँका आहेत त्या बँकांची नावं आपण बघितली होती. त्यानंतर बघा, 1955 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि राष्ट्रीयकरण करण्यात आल्यानंतर इम्पिरियल बँकेचं नामकरण करण्यात आलं ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झाली ती 1955 मध्ये झालेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ही देशातील सर्वात मोठी व्यापारी बँक असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा आरबीआयची दुय्यम बँक म्हणून सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी कार्यरत आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 संलग्न बँका ज्या आहेत त्या 7 संलग्न बँका स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ठिकाणी ज्या सहयोगी बँका असल्याचं आपल्याला सांगता येईल. बघा, 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेल्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांमध्ये अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, त्याचप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक इत्यादींचा समावेश होतो. तर बघा, 1980 मध्ये राष्ट्रीयकृत झालेल्या ज्या काही व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांमध्ये सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक व IDBI बँक यांचा समावेश या ठिकाणी होत असतो. त्यानंतर बघा, खाजगी क्षेत्रातील ज्या काही बँका आहेत त्या खाजगी क्षेत्रातील बँकांचं सुद्धा 2 भागांमध्ये वर्गीकरण हे केलं जातं. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राच्या विकासाला सुद्धा पुरेपूर संधी या ठिकाणी मिळत असते. बघा, देशातील प्रमुख मोठ्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ज्या काही खाजगी बँका आहेत त्या खाजगी बँका या ठिकाणी खाजगी मालकी हक्काखाली आल्या आणि म्हणून त्यांना खाजगी बँका असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर बघा, 1991 नंतर खाजगीकरणाला प्रोत्साहन त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि खाजगी बँकांच्या विकासाचा जो काही मार्ग आहे तो मार्ग प्रशस्त झालेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा, खाजगी बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा प्रदान केलेल्या आहेत. सध्या 22 बँका या खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला बघायची की म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँकांचं 2 भागांमध्ये वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलं जातं. आता 2 भागामध्ये वर्गीकरण म्हणजे काय, जुन्या खाजगी बँका आणि नवीन खाजगी बँका. आता जुन्या खाजगी बँका म्हणजे कोणत्या, 1969 नंतर ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं
आणि ज्या सरकारच्या मालकीच्या झाल्या आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या ज्या काही बँका आहेत त्या बँकांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं. तर नवीन खाजगी बँका कोणत्या? तर 1991 नंतर खाजगी क्षेत्राला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परवानगी मिळाली आणि त्या खाजगी क्षेत्राला परवानगी मिळाल्यानंतर किंवा खाजगीकरण झाल्यानंतर ज्या बँका अस्तित्वात आल्या त्या बँकांना या ठिकाणी नवीन खाजगी बँका असं म्हटलं जातं. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुढचा जो काही महत्त्वाचा जो काही भाग आहे किंवा व्यापारी बँकांमध्ये पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विदेशी विनिमय बँका. आता विदेशी बँका म्हणजे काय? तर बघा, ज्या बँकांचं मुख्य कार्यालय विदेशात आहे परंतु त्या भारतात किंवा इतर विविध देशांमध्ये कार्यरत आहे अशा बँकांना विदेशी बँक असं म्हटलं जातं. बघा, या बँकांवर संबंधित देशांचं नियंत्रण असतं. म्हणजे ज्या बँका विदेशात स्थापन झाल्या, ज्या देशात स्थापन झाल्या त्या देशातील सरकारचं या बँकांवर या ठिकाणी नियंत्रण असतं. अर्थात अशा ज्या काही बँका आहेत अशा बँका कुठं स्थापन झालेल्या असतात तर मोठ्या शहरांच्या किंवा बंदराच्या ठिकाणी, जसं भारतामध्ये कालिकत बंदर असेल किंवा मुंबई असेल, चेन्नई असेल, अशा ठिकाणी या बँकांची स्थापना झालेली आहे. बघा, आयात निर्यात व्यापाऱ्यांना विदेशी चलनाच्या स्वरूपामध्ये कर्ज पुरवठा करणं, चलनाची अदलाबदल करणं, त्याचप्रमाणे आयातक व्यापारी आणि निर्यातक व्यापाऱ्यांना या ठिकाणी चलनाची अदलाबदल करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची भूमिका या विदेशी विनिमय बँका या ठिकाणी बजावत असतात. बघा, व्यापारी बँका जशा इतर प्रकारची कामं करतात तशीच इतर कामं विदेशी बँकांच्या माध्यमातून सुद्धा होत असतात. त्या दृष्टिकोनातून विदेशी बँकेचं जे काही कार्य आहे ते निश्चितपणे महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की भारतामध्ये सध्या विदेशी बँकांची जी काही संख्या आहे ती जवळपास 46 इतकी असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. साधारणपणे प्रादेशिक ग्रामीण बँका हा सुद्धा या ठिकाणी व्यापारी बँकांचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. बघा, नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झालेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू काय होता? तर ग्रामीण भागातील जे दुर्बल घटक आहेत त्या ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करणं हे प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांचं होतं. बघा, 2 ऑक्टोबर 1975 5 महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र बँकांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये बिहारमधील भिवानी, त्याचप्रमाणे राजस्थानमधील लवल आणि उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद व गोरखपूर या ठिकाणी, तर मालदा या ठिकाणी, अशा 5 ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही करण्यात आली. बघा, 1987 मध्ये केळकर समितीने नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन न करण्याची शिफारस या ठिकाणी केली आणि म्हणून 1987 अखेर 196 प्रादेशिक ग्रामीण बँका या अस्तित्वात होत्या किंवा त्यांची संख्या ही स्थिर होती. त्यानंतर 2005-06 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणास त्या ठिकाणी परवानगी देण्यात आली आणि म्हणून सध्या 2019-20 मध्ये फक्त 43 प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या कार्यरत असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी भारतीय बँक व्यवसायाच्या रचनेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सहकारी बँकांकडे या ठिकाणी आपल्याला बघता येईल. बघा, 1904च्या सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार सहकारी बँकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. सावकार व सराफी पेढीवाल्यांचं वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने या सहकारी बँकांची स्थापना जी आहे ती स्थापना करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की सहकारी पतपुरवठ्याची जी रचना आहे ती रचना त्रिस्तरीय आहे. मग त्याच्यामध्ये बघा, अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यासाठी या ठिकाणी राज्य स्तरावर राज्य सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली, जिला शिखर बँक असं म्हटलं जातं. जिल्हा स्तरावर कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर गाव स्तरावर कर्ज पुरवठा करण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या ज्या आहेत त्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला सांगता येईल. बघा, शेतीला दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी भूविकास बँकांची स्थापना ही करण्यात आलेली आहे. शहरी भागासाठी नागरी सहकारी बँकांची स्थापना ही करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे सहकारी बँका ह्या भारतीय बँक व्यवसायाच्या रचनेमधील अतिशय महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी सांगता येईल. ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा शेतीचा विकास असेल त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सहकारी बँकांची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे महत्त्वाची राहिलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.
विद्यार्थी मित्र हो, यानंतर भारतीय बँक व्यवसायाच्या रचनेचा एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, नाबार्ड. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, जिची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झाली. म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झालेली आपल्याला सांगता येईल. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये कृषीला वित्त पुरवठा करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी करत होती. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापनेच्या वेळीच पुनर्वित्त महामंडळाची स्थापना जी आहे, म्हणजे कृषीला कर्जपुरवठा करण्यासाठी पुनर्वित्त महामंडळाची स्थापना जी आहे ती स्थापना केलेली होती. नंतरच्या काळामध्ये कृषी आणि ग्रामीण विकासाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढली आणि म्हणून शेती क्षेत्राला, ग्रामीण भागाला कर्जपुरवठा करता यावा म्हणून 12 जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना जी आहे ती नाबार्डची स्थापना करण्यात आली. शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करण्याचं महत्त्वाचं कार्य या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून चालू असतं. अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातूनच ग्रामीण कारागीर आणि व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून चालू असतं. त्या दृष्टिकोनातून नाबार्डची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे महत्त्वाची असल्याचे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विकास बँका. विद्यार्थी मित्र, भारतीय बँक प्रणालीमध्ये विकास बँकांची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे अत्यंत महत्त्वाची असल्याचे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. व्यापार क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा शेती क्षेत्र असेल, यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी विकास बँकांची स्थापना ही करण्यात आलेली आहे. आता विकास बँकांचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं, ते म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील विकास बँका व राज्य पातळीवरील विकास बँका. आता राष्ट्रीय पातळीवरील ज्या विकास बँका आहेत त्यामध्ये IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजे औद्योगिक विकासासाठी बँक ऑफ इंडिया. IFC म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन. ICICI म्हणजे काय? इंडस्ट्रियल क्रेडिट किंवा औद्योगिक पत विकास महामंडळ. आणि युनिट ट्रस्ट इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. उद्योगधंद्यांना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पातळीवरील संस्थांची भूमिका ही निश्चितपणे महत्त्वाची राहिलेली आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये राज्य स्तरावरील ज्या काही बँका आहेत किंवा संस्था आहेत त्या संस्था राज्याचा औद्योगिक व आर्थिक विकास व्हावा या हेतूने त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये SFC म्हणजे राज्य वित्त पुरवठा महामंडळ आणि IFC म्हणजेच या ठिकाणी राज्य पातळीवर SFC म्हणजेच काय? स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच राज्य वित्त महामंडळ. आणि SIDC म्हणजे काय? तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचा हेतू राज्याचा औद्योगिक व आर्थिक विकास करणं हा प्रमुख हेतू या ठिकाणी होता. बघा, आता राष्ट्रीय पातळीवर ज्या बँका आहेत म्हणजे IDBI म्हणजे काय? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे औद्योगिक विकास बँक. IFC म्हणजे काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच औद्योगिक वित्त महामंडळ. त्यानंतर ICICI त्याच्यामध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ. आणि UTI म्हणजे काय? युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांचा समावेश या ठिकाणी राष्ट्रीय पातळी संस्थांमध्ये होतो. तर या सर्वांचा हेतू काय? तर उद्योगधंद्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणं असेल किंवा राज्यांचा औद्योगिक व आर्थिक विकास करणं हे या विकास बँकांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय बँक व्यवसायाची जी काही रचना आहे ती रचना या ठिकाणी अभ्यासलेली आहे. पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी आर्थिक विकासातील बँक व्यवसायाची जी काही भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.